महावितरण हादरले, वीज गोंधळावर आमदार बबनराव लोणीकरांचा हल्लाबोल. जालना शहरातील वारंवारच्या वीज समस्यामुळे नागरिक त्रस्त असताना आमदार बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांच्याकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीनंतर महावितरणच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे चर्चांना उधाण आले. जालना शहरात वारंवार वीज खंडित होणे, अनेक तास वीजपुरवठा बंद राहणे, मंजूर विकास कामांमध्ये होणारा विलंब आणि नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास या मुद्द्यांवर लोणीकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. लाखो नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असताना संबंधित यंत्रणा गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. मागील महिन्यात MIDC परिसरातील 33 kV वीजवाहिनी तुटल्याने शहरातील मोठा भाग तब्बल 24 तासाहून अधिक काळ अंधारात राहिला. त्यानंतर अनेक भागात वीज पुरवठा विस्कळीत झाल्याने पाणीपुरवठा, उद्योग, व्यापार, शिक्षण आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला. या घटनामुळे शहरवासियांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून महावितरणच्या नियोजन शून्य कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मोतीबाग परिसरात मंजूर 33 kV उपकेंद्र अद्याप कार्यान्वित न झाल्याचा मुद्दा लोणीकर यांनी उपस्थित केला. शहराच्या वाढत्या वीजभाराचा विचार करून मंजूर करण्यात आलेला हा प्रकल्प विविध कारणांनी रखडल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे 5 लाखाहून अधिक नागरिकांना वारंवार वीज समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ट्रान्सफॉर्मर उभारणी, क्षमता वाढ आणि वीज वितरण सुधारणा यासाठी 40 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर झाल्याचे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांच्या वीज पुरवठ्याच्या प्रश्नावर लोणीकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. अनेक 33 kV लाईनच्या क्षमतावाढीची कामे पूर्ण न झाल्याने कृषी पंपांना पुरेसा वीज पुरवठा मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा जिल्हाभर रंगली आहे. अधीक्षक अभियंता श्री सरल तसेच कार्यकारी अभियंता श्री मठपती आणि श्री पेन्सलवार यांच्या बदल्यांचा उल्लेख करत लोणीकर समर्थकांनी जनतेच्या प्रश्नांवरील प्रभावी पाठपुराव्याचा परिणाम असल्याचा दावा केला. जालना जिल्ह्यातील वीज पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. जनतेच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार बबनराव लोणीकर यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. वीज संकट, रखडलेली विकास कामे, अपूर्ण उपकेंद्रे आणि शेतकऱ्यांच्या वीज पुरवठ्याचे प्रश्न थेट शासनाच्या निदर्शनास आणून देत त्यांनी प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली. जालना शहर व जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आणि अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी आपला पाठपुरावा सुरू राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.